आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काहीच असतात माझ्यासारखे अनलकी, ज्यांच्या नशिबात प्रेम नसतं. बरोबर आहे तुझं. आपण दोघंही अनलकी आहोत. तू नाही विक्रांत, मी माझ्यासारखे म्हणाले. माझं काय वेगळं आहे? आता मी पण यातच मोडतो. नाही, हे बघ, त्याने मला दुसऱ्या कोणासाठी तरी सोडलं. तुझं तसं नाहीये विक्रांत. आजही गिरिजाचं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. प्रेम करते मग अशी का वागते येते? तेच तर कळत नाहीये. गिरिजासारखी मुलगी असा काहीतरी डिसिजन घेते, ह्यावर माझाही विश्वास नाही बसत आहे. खरं सांगू काव्या, तिच्या मनात नक्की काय चालू आहे ना, खरंच कळत नाहीये मला. कळायला पाहिजे विक्रांत. नाही कळलं तर समजणार कसं की प्रॉब्लेम काय आहे? आणि समजा प्रॉब्लेमच नाही समजला तर सोल्युशन कसं फाइंड आउट करणार? अगं पण ती बोलायलाच तयार नाहीये ना. मग तू बोल, कन्व्हिन्स हर. विक्रांत, आपण नाही बोललो ना तर गैरसमज होतो, उगाच कॉम्प्लिकेट होतात गोष्टी आणि मग नाती तुटतात. तुला खरंच असं वाटतं की मी बोलायला हवं तिच्याशी? डेफिनेटली येस. प्लीज बोल तिच्याशी. विचार तिला काय झालं एक्झॅक्टली, का डिसिजन घेतला असा. आणि विक्रांत, जर तू प्रेमानं विचारलंस ना तर आय एम शुअर ती नक्की तुझ्याजवळ मन मोकळं करेल. मला नाही वाटत गिरीच्या माझ्याशी बोलेल. अगं ती माझ्याकडे बघत पण नाहीये ग. आधीच अशी हार मानून कसं चालेल विक्रांत? आत्तापासूनच असे नेगेटिव्ह विचार का करतोयस तू? थिंक पॉझिटिव्ह. नाही, बरोबर आहे तुझं. मी एकदा पॉझिटिव्हली बोलायला हवं तिच्याशी. मी एवढ्या लवकर गिरीच्याला नाही गमवू शकत. डोंट वरी, होईल सगळं ठीक. मी भेटतो तिला. नक्कीच काहीतरी सॉल्युशन निघेल. काव्या, थँक्यू. थँक्यू काय विक्रांत? तुझ्यामुळे ना मला माझा प्रॉब्लेम सुटल्यासारखं वाटतोय. असं बोलून माझा प्रॉब्लेम नाही सुटणार आहे. म्हणजे खूप भूक लागली आहे मला. चल ना जेवूया, चल. जा ना, जेव तू. नाही, तू पण चलायचंयस? नाही, तू जा, जेव. बरं ठीक आहे, मग मला पण नको. अरे यार, असं का करते सगळं? जा ना, जेव ना. फार फार तर काय होईल, इथेच चक्कर येऊन पडेन मी. इट्स ओके. जाऊ जेवायला. चल. चल.